टास्क 45 म्हणजे मुलांसोबत डॉक्टर खेळणे. तुम्ही स्टेथोस्कोप, इंजेक्शन, थर्मामीटर आणि प्रिस्क्रिप्शनचा कागदासाठी घरी काहीही वस्तू वापरू शकतो. प्रथम तुम्हाला मुलांना दाखवावे लागेल की खरी वस्तू कशी दिसते आणि नंतर नाटक करा आणि खेळा. लहान मुले स्टेथोस्कोपसाठी ओढणी वापरू शकतात, पण त्यांना हे सुद्धा माहीत असायला हवे आहे की खरा स्टेथोस्कोप कसा दिसतो. याप्रमाणे त्यांना सर्व वस्तू दाखवा. त्यांना चित्रे दाखवा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ दाखवा. आता डॉक्टर खेळूया. मला बरे वाटत नाही. आपण चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काही दिवसांपासून मला बरे वाटत नाही. मी तुमचे चेक-अप करतो. मला माझ्या स्टेथोस्कोपने तुमच्या शरीरातील आवाज चेक करू द्या. मला आवाज ऐकू द्या, जसे की तुमचे हार्टबीट, तुम्ही श्वास घेता तेव्हा तुमचे फुफ्फुस आणि तुमचा पोटाचा आवाज. मला माझ्या थर्मामीटरने तुमचे टेम्परेचर चेक करू द्या. माझा थर्मामीटर मला सांगतो जेव्हा माझा रुग्ण खूप गरम किंवा खूप थंड असतो. तुम्ही थर्मोमीटर तुमच्या तोंडात तुमच्या जिभेखाली ठेवू शकता किंवा आपण ते आपल्या हाताचा काखेखाली ठेवू शकता. 4 मिनिटे तिथे ठेवा आणि नंतर मला द्या. होय, तुम्हाला 100 ताप आहे. तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखे वाटत आहे का? होय. मला सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. तुम्ही रोज तुमच्या जेवणात काय खाता? डॉक्टर, मी डाळ, भाजी, चपाती किंवा भात खातो. मी कधी कधी फळेही खातो. तुमचा डाएट निरोगी आहे, पण यासोबत तुम्हाला प्रोटीन्स खाणे आवश्यक आहे. तुम्ही प्रोटीन खात नाही. शरीराच्या दुरुस्तीसाठी प्रोटीनची गरज असते. तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन देखील खाणे आवश्यक आहे. तुम्ही शेंगदाणे आणि सत्तूचे पावडर खाऊ शकता. कधी कधी राजगिरा पण खाऊ शकता. तुम्ही खाल्लेले कोणतेही अन्न तुम्हाला शोभत नसेल किंवा तुम्हाला ॲलर्जी झाली असेल, तर ते खाणे ताबडतोब बंद करा. डॉक्टर, अजून कोणत्या खाण्यामध्ये प्रोटीन असतात? दूध, चीज, पनीर, दही, टोफू, शेंगदाणा लोणी, अंडी, चिकन आणि मासे या खाण्यामध्ये प्रोटीन्स आहे. होय, तुम्ही बरोबर सांगता आहात डॉक्टर. मी प्रोटीन खात नाही. मी खायला सुरुवात करणार. शरीरासाठी प्रोटीन खाणे आवश्यक आहे. आणि आपण मुलांना देखील प्रोटीन्स देणे आवश्यक आहे. मी तुला एक इंजेक्शन देतो. तिकडे बघ, मी तुला इंजेक्शन देतो. आता मी तुमच्यासाठी एक प्रिस्क्रिप्शन लिहित आहे. तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन औषधे खरेदी करू शकता. 3 दिवस दररोज या औषधाची एक गोळी घ्या आणि तुम्हाला बरे वाटेल. आणि तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन्स खाणे ताबडतोब सुरू करा. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर, कृपया मला फीस कळवा. 5 रुपये. डॉक्टर, माझ्याकडे कॅश नाहीत. मी भीम किंवा गूगल पे किंवा क्रेडिट कार्डने पैसे देऊ शकतो का? होय, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने किंवा तुमच्या फोनवरील यापैकी कोणत्याही ॲपद्वारे पैसे देऊ शकता. ओके, पेमेंट झाले आहे. कृपया चेक करा. होय, ते आले. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. मला बरे वाटत नाही. आपण चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काही दिवसांपासून मला बरे वाटत नाही. मी तुमचे चेक-अप करतो. मला माझ्या स्टेथोस्कोपने
तुमच्या शरीरातील आवाज चेक करू द्या. मला आवाज ऐकू द्या, जसे की तुमचे हार्टबीट, तुम्ही श्वास घेता तेव्हा तुमचे फुफ्फुस आणि तुमचा पोटाचा आवाज. मला माझ्या थर्मामीटरने तुमचे टेम्परेचर चेक करू द्या. माझा थर्मामीटर मला सांगतो जेव्हा माझा रुग्ण खूप गरम किंवा खूप थंड असतो. तुम्ही थर्मोमीटर तुमच्या तोंडात तुमच्या जिभेखाली ठेवू शकता किंवा आपण ते आपल्या हाताचा काखेखाली ठेवू शकता. 4 मिनिटे तिथे ठेवा आणि नंतर मला द्या. होय, तुम्हाला 100 ताप आहे. तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखे वाटत आहे का? होय. मला सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. तुम्ही रोज तुमच्या जेवणात काय खाता? डॉक्टर, मी डाळ, भाजी, चपाती किंवा भात खातो. मी कधी कधी फळेही खातो. तुम्ही प्रोटीन खात नाही. शरीराच्या दुरुस्तीसाठी प्रोटीनची गरज असते. तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन देखील खाणे आवश्यक आहे. डॉक्टर, तुम्ही मला कोणतेही 3 खाणे सांगू शकता ज्यामध्ये प्रोटीन आहे? दूध, चीज, पनीर. मी तुला एक इंजेक्शन देतो. तिकडे बघ, मी तुला इंजेक्शन देतो. आता मी तुमच्यासाठी एक प्रिस्क्रिप्शन लिहित आहे. तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन औषधे खरेदी करू शकता. 3 दिवस दररोज या औषधाची एक गोळी घ्या आणि तुम्हाला बरे वाटेल. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर, कृपया मला फीस कळवा. 5 रुपये. डॉक्टर, माझ्याकडे कॅश नाहीत. मी भीम किंवा गूगल पे किंवा क्रेडिट कार्डने पैसे देऊ शकतो का? होय, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने किंवा तुमच्या फोनवरील यापैकी कोणत्याही ॲपद्वारे पैसे देऊ शकता. ओके, पेमेंट झाले आहे. कृपया चेक करा. होय, ते आले. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. आम्ही मुलांसोबत नाटक करून खेळण्याचे सुझाव देतो. अशा प्रकारे खेळल्याने मुलांचे कल्पनाशक्ती वाढते आणि मुलांना त्यांची सामाजिक कौशल्ये वाढवणे, भावना ओळखणे, नवीन शब्द शिकवणे, नवीन कल्पना निर्माण करणे आणि समस्या सोडवायला शिक्षा मिळतो. या खेळाच्या माध्यमातून मुले क्रिएटिव्ह होते आणि आनंद घेताना त्यांची कौशल्ये सुधारू शकतात.